मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज ॲक्च्युली सुट्टीचा दिवस होता आणि सकाळपासून म्हटलं किचनमध्ये चालले, कारण म्हटलं आज सुट्टीचा दिवस काहीतरी चांगलं करूया. सो म्हटलं आज मसाले भात करायचा प्लॅन होता आणि ते म्हणजे मी अशा भरपूर रेसिपी बघून माझी एक स्वतःची रेसिपी बनवली आहे आणि त्या अकॉर्डिंगली मी नेहमी बनवते. तर ती मला तरी चांगली लागते. तुम्हाला कशी वाटेल ती तुम्ही बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. अँड येस, मी सगळे वेजेस ऑलरेडी कट करून ठेवले, तर प्रिपरेशन तुम्हाला फक्त दाखवणार आहे, तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे. सो वेजेसमध्ये मी इथे घेतलेले आहेत गाजर, फ्लावर, टोमॅटो, इथे बटाटा कट करून ठेवलेला आहे आणि फरसबी आहे इकडे, आणि इथे आहे मटार. तर हे आधी मी सगळं एकत्र करणार आहे आणि इथे टोप ऑलरेडी मी ठेवला आहे. सो मी पटकन काय करणार आहे की टोपातच तेल टाकणार आहे आणि कांदा, कांदा मी इथे कट करून ठेवलेला आहे. सो कांदा परतवायचा, आपल्याला जास्त खरपूस करायचा त्याला, म्हणजे तुला ब्राउनिश करतो ना तसा करायचा आहे. नंतर हे सगळे व्हेजीस टाकायचे. तर मी डायरेक्टली व्हेजीस नाही टाकणार आहे, आधी कांदा परतून देणार आहे चांगला आणि याच्यात सगळे मसाले ॲड करणार आहे. आणि जोपर्यंत हा कांदा परतो तोपर्यंत आपली ही प्रिपरेशन होऊन जाईल. सो स्टार्ट करूया. सो इथे ऑलरेडी हे भांडं घेतलेलं आहे, ज्याचा खूप जोरात आता आवाज आला. आता या भांड्यात आपण सगळ्या भाज्या एकत्र करून घेऊया. तर वेजीस जे आहे ते मी या भांड्यात काढून ठेवलेले आहेत. आता आपण याच्यात ॲड करूया मसाले. सो सगळ्यात आधी मी ॲड करणार आहे लाल तिखट, हळद आणि एव्हरीथिंग. सो आधी मी ॲड करणार आहे हा लाल तिखट, जो की थोडा स्पायसी असेल. त्याच्यानंतर आपण ॲड करूया थोडीशी हळद याच्यात आणि मग ॲड करूया कलरचा मसाला, त्याला रंग यायला. याच्याने ॲक्च्युली एवढा येत नाही, कारण ऑलरेडी आपण एवढे मसाले टाकतो की त्याचा रंग लाल होत नाही, पण कलरचा थोडा मसाला टाकतो त्याच्यात. इथे मी ऑलरेडी आलं लसूणची पेस्ट करून ठेवली होती, तर ती आपण टाकूया. त्यानंतर ॲड करूया दही. तुमच्या अंदाजेप्रमाणे तुम्हाला कसं टेस्ट हवी आहे त्या अकॉर्डिंगली दही ॲड करा. सो मी हा किती किलोचा आहे, हा 400 ग्राम आहे, तर ऑलरेडी मी 200 ग्राम वापरलेला आहे. आणि मी जे तांदूळ घेणार आहे ते अर्धा किलो आहेत. सो त्या अकॉर्डिंगली तुम्ही भाज्या घ्या. मी माझ्या अंदाजेप्रमाणे घेते, कारण मला आयडिया आहे त्याची की किती घ्यायचं आहे, परंतु मला आयडिया होऊन जाते. सो मी त्या अकॉर्डिंगली घेते. पण एक तुम्ही असं अंदाजा लावू शकता की 100 ग्राम फ्लावर, फरसबी थोडीशी, 50 ग्राम, थोडेसे 2 बटाटे, 3 टोमॅटो आणि थोडेसे मटार. मी फ्रोझन मटार घेते, तर थोडेसे मटार आणि काय घेतलं होतं गाजर, 1 गाजर. म्हणजे असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. सो टोपात मी तेल ऑलरेडी ॲड केलेलं आहे, ते गरम झालेलं आहे. त्याच्यात मसाले ॲड करूया. सो मी इथे घेतलेले आहे तेजपत्ता, काळी मिरी आणि दालचिनी. तर हे सगळं टाकूया याच्यात. थोडंसं जिरा ॲड करूया आणि मग ॲड करूया याच्यात कांदा. हा कांदा आता छान याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण हे जे हे मिश्रण आहे ते तयार करूया. आता या मसाल्यांमध्ये ॲड करूया गरम मसाला. सो हा 1 मोठा चमचा. ॲड करूया मीठ चवीप्रमाणे. आता मी किती टाकणार आहे, 1-1.5 चमचा. ॲक्च्युली हा आधी मला टाकायला नको हवा होता, पण बोलण्यात मी टाकून दिला. हे जेव्हा मी भात ॲड करणार होते आणि पाणी ॲड करणार होते, ते त्याच्यानंतर ॲड करणार होती. बट लेट्स सी, त्याच्यानंतर मी डिसाईड करेन की किती मिठाची गरज आहे, पण त्या अकॉर्डिंगली मी परत ॲड करेन. सो आत्ता जरा मला 1 चमचा, 1-1.5 चमचा टाकला. तो ॲक्च्युली मला आधी टाकायचा नव्हता. आणि मग इथे मी घेतलेला आहे सुहानाचा बिर्याणी मसाला. सुहानाने हा जो मसाला इन्व्हेंट केला आहे ना, 1 नंबर आहे, चुम्मा एकदम. कारण ना याची चव खरंच खूप छान आहे आणि ना त्याच्यामुळे काय होतं की राईसला चांगली टेस्ट येते. आता मी याच्यात ॲड करणार आहे टोमॅटो. सो मी हे असे जाडेच कट करते, कारण हे नंतर टोमॅटो मेल्ट होऊन जातात आणि नाही झाले तरी हे असे जाडे खायला चांगले लागतात. आता हे प्रत्येकांना नाही आवडत, पण ज्यांना आवडतं ते तसं त्या अकॉर्डिंगली ॲड करू शकता. आता याच्यात ॲड करूया कोथिंबीर, जी मी ते कट करून ठेवलेली आहे. तर एक असं मूठभर कोथिंबीर घेतली, भरपूर आहे ती. नंतर टाकूया लिंबू
हल्लीच्या लिंबूंना जरा पण जीव नाही आहे. आता मी यांना हे सगळं जे ॲड केलेलं आहे याला हातानेच मिक्स करणार आहे, कारण ते छान मिक्स होतं. पुन्हा वेळ खूप लागतो आणि ते मला जमत नाही. ओके, सो मॅरिनेशन जे आहे ते मी करून ठेवलेलं आहे इथे. आणि कांदा जो आहे तो आपला इथे छान कुक होतोय, त्याला थोडंसं आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचं आहे. मग नंतर हे जे आपण मॅरिनेशन तयार करून ठेवलं ते याच्यात ॲड करायचं आहे. तर जोपर्यंत कांदा छान असा ब्राउनिश होतोय तोपर्यंत आपण थोडा आराम करूया. तर गाईज आपला कांदा जो आहे इकडे चांगला असा ब्राउनिश झालेला आहे. तर आपण जे मॅरिनेशन करून ठेवलं आहे वेजीस त्याच्यात ॲड करूया. ओके, तर मी या भांड्यात जे आहे तांदूळ घेतलेले आहे आणि याला आता वॉश करून 5-10 मिनटं असंच भिजत ठेवूया जोपर्यंत याला तेल सुटेल. लेट्स सी. सो मी वेजेस ॲड करून घेतलं आहे आणि याला छान तेल सुटलं, तुम्ही बघू शकता. तर बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, याला जे आहे ना ओव्हर कुक नाही करायचं आहे, कारण आपण ऑलरेडी तांदूळ ॲड करणार आणि मग पाणी ॲड करणार, मग ते जास्त चिकट होणार. आपल्याला चिकट नाही करायचं आहे. सो जे हे हाफ कुक पण नाही आहे, नॉर्मल कुक आहे. आणि मग आता याच्यात मी डायरेक्टच ॲड करणार आहे हे तांदूळ जे मी भिजत ठेवलं आहे. तर माझी एक सवय आहे, जेव्हा मी हे तांदूळ टाकते ना त्यात अजून एक टोमॅटो ॲड करते. तो नॉर्मल मी 3 घेतले होते, पण नंतर मी 2च टाकले आधी आणि एक ठेवला पेंडिंग, कारण मला ते वरून टाकायला छान वाटतं. सो हे पण असंच लांब लांब कट करायचं. आता हे आपण सगळे एकत्र करून घेऊया छान. ओके, सो तांदूळ ॲड केल्यानंतर हे काहीसं असं दिसेल तुम्हाला आणि नंतर याच्यात आपण पाणी ॲड करूया. मग तर आता याच्यात ॲड करूया पाणी. आणि पाणीसाठी मी याच टोपात प्रमाण घेतलं आहे. तर एवढं जर तांदूळ होतं ना अर्धा किलो, तर त्याचं थोड्यावरती मी पाणी घेतलेलं आहे. सो आपण ते ॲड करूया. आणि हे जे पाणी एक्स्ट्रा उरलं होतं ते आता हे छान चालवून ठेवूया आणि झाकून ठेवूया मीडियम फ्लेमवरती. पण मध्ये मध्ये लक्ष द्यायचं आहे. थोडंसं मी मीठ ॲड करते, कारण मला असं वाटतं की मीठ कमी होईल. कारण मला आत्ताच्या स्टेजला मीठ ॲड करायचं होतं, पण मी आधीच घाईघाईत मीठ ॲड करून हे आता सगळं मिक्स करून झालेलं आहे. तुम्हाला जसं सांगितलं आता याला झाकून ठेवूया. पण त्याआधी तुम्हाला दाखवून देते हे कसं दिसतंय आणि मग याला झाकून ठेवूया. आणि मग आपण भेटूया डायरेक्टली हे रेडी झाल्यावर, म्हणजे पुढची प्रोसेस सांगते. स्टे ट्यून. सो हे पाणी ॲड केल्यानंतर असं काहीसं दिसतंय आणि हे असं झाकून ठेवणार आहे मी त्याला आता. ओके, तर राईस आपला तुम्ही बघितला खूप झाला आहे चांगला. आता थोडा वेळ मी तव्यावर ठेवणार आहे, कारण ते खाली चिटकू नये म्हणून, कारण चिटकतं कधी कधी ते. सो थोडा वेळ म्हणजे 5-10 मिनटं मी तव्यावर ठेवणार आहे आणि मग हे फ्लेम बंद करणार आहे. त्याच्याबरोबर काय काय करणार आहे ते पण तुम्हाला सांगते. पण आधी हे आपण तव्यावर ठेवूया. लो फ्लेमवरती ठेवायचं एकदम. तर सगळ्यात आधी याच्यात ॲड करूया आपण तूप वरून जरासं 1-2 चमचे. मग ॲड करूया हा लिंबू. आणि मग ॲड करूया कोथिंबीर. सो परत वरून असं छान टाकूया याला. आणि आता 5-10 मिनिट्स याला झाकून असं कुक करूया लो फ्लेमवरती. तवा ऑलरेडी मी ठेवलेला आहे, पण लो फ्लेमवरतीच कुक करूया याला. आणि मग हे रेडी होईल खाण्यासाठी.
आणि तूप मी का टाकलं कारण तुपाने थोडंसं याचं ना चव थोडी छान लागते आणि वरून ॲड केलं की ते जरा अजून छान टेक्स्चर येतं त्याला चवीला, म्हणून मी वरून टाकलं आहे ते. तुम्हाला दाखवते आणि मग परत झाकून ठेवते आणि मग आपण फायनल स्टेपला भेटू. तर आपला मसाले भात जो आहे तो रेडी झालेला आहे. तर दाखवल्याप्रमाणे आपला मसाले भात जो आहे तो रेडी झालेला आहे. आता आहे टेस्टिंगची बारी आणि छोट्याशा अशा वाटीत मी ते घेतलेलं आहे जस्ट फॉर टेस्टिंग पर्पज. आणि सांगते तुम्हाला कसं झालं आहे तो. चांगला झाला पण थोडा मीठ कमी झालं ॲज युजल. माझ्या मिठाचं कधी अंदाज बरोबर येत नाही, बट छान झालं आहे. यू कॅन ट्राय दिस. आता मी याला मस्त संपवते आणि या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय.